नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. जसं की आपल्याला माहीत आहे, टी पोलीस भरती, 7वी स्कॉलरशिप आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपण गणितातील 20 घटकांवर आधारित व्हिडिओची एक सिरीज चालू केलेली आहे. यापूर्वीच्या 15 घटकांवरील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आजचा जो आहे 16वा घटक, तो म्हणजे पाण्याची टाकी आणि नळ यावर आधारित प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि हे प्रश्न कदाचित आपल्याला किचकट वाटत असतील, पण आजच्या व्हिडिओनंतर हे प्रश्न एकदम सोपे होऊन जाणार आहेत. आज आपण टोटल 36 प्रश्न पाहणार आहोत पाण्याची टाकी आणि नळ या घटकावर आधारित. सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात एक झलक आजच्या प्रश्नांची. या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत आज. पाण्याची टाकी आणि नळ यावरचे सर्व प्रश्न प्रकार यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. एकापेक्षा एक बडकर असे प्रश्न आहेत. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिली तर पाण्याची टाकी आणि नळ या घटकात एकही शंका राहणार नाही. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीच्या 15 घटकांवरील व्हिडिओ आणि इथून पुढे येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्या चॅनलवर टी परीक्षेचे मागील झालेल्या सर्व पेपरमधील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर 7वी स्कॉलरशिपची देखील तयारी आपल्या चॅनलवर करून घेतली जाते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं गणित एकदम सोपं करून टाका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया पाण्याची टाकी आणि नळ यावरील प्रश्न प्रकारांना. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. सारख्या व्यासाच्या 8 नळांनी टाकी 18 तासात भरेल, तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल हे विचारलेलं आहे. इथे आहेत नळ आणि त्यासाठी लागणारा वेळ. तर सुरुवातीला सांगितले 8 नळांनी टाकी 18 तासात भरते, तर 9 नळांनी टाकी किती तासांमध्ये भरेल. नळ आणि वेळ यामध्ये जे रिलेशन आहे ते कसं आहे, नळांची संख्या वाढली तर वेळ कमी लागणार आहे, नळांची संख्या जर कमी झाली तर वेळ जास्त लागणार आहे. म्हणजेच इथे आहे व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये काय होतं तर त्या दोन राशींचा गुणाकार जो आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणजेच इथे 8 गुणिले 18 बरोबर असणार आहेत 9 गुणिले x. 9 इकडे जाऊन भागिले होणार आहेत 9 एके 9, 9 दुने 18, 8 दुने होणार आहेत 16, म्हणजे x ची किंमत आली आहे 16. 16 तास लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. P या नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. दोन नळ आहेत, एक आहे P आणि दुसरा आहे Q. P ने ती टाकी 12 तासात भरते, म्हणजे 1 तासात टाकी किती भरते 1/12. 1/12 एवढी टाकी भरवू शकतो P हा नळ. Q ने ती रिकामी होते 15 तासांमध्ये, म्हणजे 1 तासात 1/15 रिकामी होते. आता इथे पहा, P भरणार आहे आणि Q रिकामी करणार आहे, म्हणजेच त्यामध्ये पाणी किती राहणार आहे, P वजा Q एवढं पाणी राहणार आहे. हे सोडवत असताना काही नाही, तिरकस गुणाकार करायचा. 15 एके 15 आणि 12 एके 12, म्हणजेच 15 वजा 12 छेद 15 गुणिले 12 येतात 180. 15तनं 12 गेले राहिले 3 छेद 180. 3 एके 3, 3 सक 18, 3 शून्य 0, 1/60. 1/60 म्हणजेच काय, एका तासामध्ये 1/60 भाग भरला जाणार आहे. म्हणजेच ती टाकी भरण्यासाठी वेळ किती लागणार आहे, 60 तास लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल. आता डायरेक्ट सोडूया. 6 तासात भरतो म्हणजे 1/6 आणि 8 तासात रिकामा होतो म्हणजे हे आहेत 1/8. यांची करायची वजाबाकी. हा भरणार आहे आणि तो रिकामी करणार आहे. इथं सुद्धा 8 एके 8, 6 एके 6, 8 वजा 6 छेद 8 सक होणार आहेत 48. 8तनं 6 गेले राहिले 2/48, म्हणजेच होणार आहेत 2 एके 2, 24 48. 1/24 म्हणजेच काय, 1/24 एवढं पाणी एका तासात भरलं जाणार आहे. म्हणजेच पूर्ण टाकी भरायला किती तास लागतील, 24 तास लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4.
एका बादलीची धारकता 10 लिटर आहे. ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बादल्या ओताव्या लागतील असं विचारलंय. धारकता आहे 10 लिटर आणि 1.25 लिटरच्या किती बादल्या ओताव्या लागतील, म्हणजे याला 1.25 लिटरने भागावं लागेल. 1.25 म्हणजेच 1.25. हा पॉईंट घालवायचा आहे आपल्याला. हे 10.00 हे छेदामध्ये होतील 125 आणि अंशामध्ये दशांश चिन्ह पण 2 घर पुढे जाणार, म्हणजे वर होणार आहेत 1000. 125 8 होतात 1000, म्हणजे अशा 8 बादल्या ओताव्या लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 1. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. पहिला जो नळ आहे त्याच्यामुळे 4 तासामध्ये टाकी पूर्ण भरते, म्हणजेच 1 तासात तो 1/4 भरवतो. पण काय झालंय, टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. म्हणजे हे वजा जी काही गळती आहे त्याच्यामुळे लागणारा वेळ जो आहे तो 6 तास आहे. म्हणजे त्यामुळे टाकी एका तासात 1/6 एवढीच भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. म्हणजे जो गळतीचा वेग आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो गळतीचा वेग जो आहे तो x आहे असं आपण समजूया. म्हणजेच x तासामध्ये टाकी पूर्ण रिकामी होते. याचा अर्थ काय, एका तासामध्ये ती 1/x एवढी रिकामी होत असणार आहे. हे सोडवायचं आहे आपल्याला. 1/x तिकडे जातील, 1/6 इकडे येतील. 1/4 वजा 1/6 बरोबर असणार आहेत 1/x. इथे 6 1 6 4 1 4, म्हणजे 6 वजा 4/4 होणार आहे 24 बरोबर आहेत 1/x. हे पुढे सोडवले तर 6तनं 4 गेले, राहिले 2/24 बरोबर आहे 1/x. म्हणजेच 1/12 बरोबर 1/x. x इकडे गुणिले 12 तिकडे गुणिले, म्हणजेच x बरोबर आला 12. म्हणजे 12 तासांमध्ये ती टाकी पूर्ण रिकामी होणार आहे गळतीमुळे, जो आहे पर्याय क्रमांक 3. थोडक्यात काय, 4 तास भरायला लागतात पण गळतीमुळे ती 12 तासात रिकामी होत असते. म्हणजे भरायला 1/4 वजा 1/12 बरोबर 1/6 तासांमध्ये ती भरत असते. आपल्याला हा मधला गॅप विचारलेला होता की गळतीचं स्पीड काय आहे तो विचारला होता. तो आहे 12 तासांमध्ये रिकामी होऊन जाते. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. एका टाकीचा 3/5 भाग 10 मिनिटात भरतो तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. आता इथे सुरुवातीला 3/5 भाग भरतो म्हटलंय. 3/5 भाग भरतो म्हणजे त्या टाकीचे टोटल भाग केलेले आहेत 5. 5 पैकी 3 भाग भरतात. 3 भाग किती वेळामध्ये भरतात ते 10 मिनिटात. पण इथं पर्यायात मिनिट सेकंद दिसत आहेत, त्यामुळे त्या 10 मिनिटांचे सेकंद करूया. ते होतील 600 सेकंद. 3 भाग 600 सेकंदात भरतात. उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल. 5 पैकी 3 भाग भरले, उरले किती भाग, 2 भाग उरले. तर हे 2 भाग भरायला किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, भागांची संख्या जर वाढली तर लागणारा वेळ सुद्धा वाढणार आहे. भागांची संख्या कमी झाली, लागणारा वेळ कमी होणार आहे. म्हणजेच इथं जे चलन आहे ते आहे समचलन. समचलनात काय असतं तर इथे 600 आणि 3चं गुणोत्तर बरोबर x आणि 2चं गुणोत्तर असणार आहे. म्हणजे 600/3 बरोबर x/2 असणार आहेत. हे 2 इकडे भागिले आहेत, इकडे येऊन ते गुणिले होणार आहेत. 3 1 3, 3 2 6, 3 0 0, 3 0 0. x बरोबर आलेला आहे 400. तर 400 आला x, म्हणजेच ते काय आहेत 400 सेकंद आहेत. आता ह्या 400 सेकंदांचं मिनिट आणि सेकंदात रूपांतर करायचं आहे. 6 6 36 म्हणजेच 6 मिनिटे 360 सेकंदांची, प्लस राहिले किती 40 सेकंद राहिले. म्हणजे 6 मिनिट आणि 40 सेकंदात ती भरणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. एक टाकी एका नळाने 9 तासात भरते. जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील हे विचारलेलं आहे. तर इथे पहा, ती जी टाकी आहे ती 9 तासामध्ये भरते. म्हणजेच इथं दिलेला आहे वेळ
आणि पुढे आपल्याला काढायचे ते म्हणजे टक्के काढायचे. आता 9 तासात भरते, 9 तासात किती भरते? 100% भरते 9 तासामध्ये. आता विचारले तो नळ 5 तास चालला, 5 तासाने त्याने भरलं तर किती टक्के टाकी रिकामी राहील? तर अजून 4 तास चालल्यावर जेवढे टक्के भरले असते तेवढी रिकामी राहणार आहे. 5 तास चालली म्हणजे काही टक्के भरली, मग राहिलेला भाग किती टक्के आहे हे कसं काढणार? तर 5 तास झाले, अजून 4 तास चालली असती तर 100% भरली असती, टोटल 9 तास झाले असते. म्हणजेच आपल्याला त्या वरच्या 4 तासात ती किती भरली असती? अजून तेवढी रिकामी राहिलेली आहे, ते 4 तास न चालल्यामुळं हे काढायचं आहे. इथल्या चलनाचा जर विचार केला तर पहा, वेळ जेवढा वाढेल तेवढी टक्केवारी पण भरण्याची वाढणार आहे. म्हणजेच इथे आहे समचलन आहे. समचलनात गुणोत्तर स्थिर असतं, म्हणजे 100/9 बरोबर असणार आहेत x/4. हे 4 इकडे भागिले, इकडे येऊन झाले गुणिले. 4 गुणिले 100/9 आलं, म्हणजेच हे आले 400/9 बरोबर येणार आहेत 9 चोक 36, 9 चोक 36, पॉईंट 9 चोक 36, 9 चोक 36 आणि 444 जे आहेत ते येत जाणार आहेत. 44.44% एवढी रिकामी राहिलेली आहे, जे आहे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. एक टाकी एका नळाने 20 मिनिटात भरते तर दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटात भरते. जर दोन्ही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील हे विचारलेलं आहे. पहिल्या नळाने 1/20, दुसऱ्या नळाने होणार आहे 1/30 एका मिनिटाला. तर एका मिनिटाला दोघं मिळून किती भरतील? इथे करणार 30 एके 30, 20 एके 20, म्हणजेच 30 अधिक 20 छेद 20 गुणिले 30 असणार आहेत. 20 गुणिले 30, 30 आणि 20 होतात 50 छेद 30 दुने 60 आणि त्यावर एक 0, 0 0 गेले. 5 एके 5 आणि 5 12 60, म्हणजे एका मिनिटात ती 1/12 भरणार आहे. म्हणजेच पूर्ण भरायला तिला किती? 12 मिनिटे लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. एका पाईपने टाकी 4 तासात भरते तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल हे विचारलेलं आहे. इथे दिलेली आहेत पाईपची संख्या आणि त्यासाठी लागणारा वेळ दिलेला आहे. एका पाईपने 4 तासात भरते, एका पाईपने 4 तास. आता पर्याय मिनिटांमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला मिनिट करावे लागतील. 4 तास म्हणजे किती मिनिटं झाले? 424 म्हणजे 240 मिनिटं झाले. तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल हे विचारलेलं आहे. इथं चलन काय होईल? पाईपची संख्या जर वाढली तर लागणारा वेळ कमी होणार आहे. पाईपची संख्या कमी असेल तर वेळ जास्त लागणार आहे. म्हणजेच इथे आहे व्यस्त चलन. व्यस्त असेल तर पहिल्या दोघांचा गुणाकार म्हणजेच 1 गुणिले 240 बरोबर हे पाईप आणि वेळेचा गुणाकार 5 गुणिले x असणार आहे. 5 इकडे येऊन भागिले होतील आणि इथे होतील 5 चोक 20 पंचे 48, म्हणजेच xची किंमत आली 48. 48 मिनिटातच ती भरणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो, दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यासाठी किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. तर इथे पहिल्या नळाने 1/3 आणि दुसऱ्या नळाने आहे 1/6 मिनिटं बरोबर. आता यांची बेरीज करत असताना एक कायम लक्षात ठेवा, जे छेद आहेत त्यांची वर जाऊन गुणाकार होऊन बेरीज होते आणि छेदांचा गुणाकार होतो. म्हणजे 6 एके 6 आणि 3 एके 3 आणि 6 आणि 3 होतात 9 छेद 6 त्रिक झाले 18. 9/18 म्हणजेच 9 एके 9 आणि 9 दुने 18. 1/2 म्हणजेच काय? ती टाकी एका मिनिटामध्ये 1/2 भरणार आहे. म्हणजेच तो टब भरण्यासाठी किती? फक्त 2 मिनिटं लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2. चला पाहू पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. पूर्ण सिरीज आपल्यापर्यंत खूप कमी वेळामध्ये पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ती पोहोचणार देखील आहे. त्यामुळे त्या सर्व व्हिडिओज काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचा अत्यंत बारकाईनं डीप स्टडी होणार आहे. जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. एक टाकी 2/5 भरली आहे. जर टाकीमध्ये 16 लिटर पाणी टाकले तर ती टाकी 6/7 भरते. तर त्या टाकीची क्षमता किती आहे हे विचारलेलं आहे. क्षमता म्हणजे तिची कॅपॅसिटी किती आहे. त्या टाकीची क्षमता बरोबर आपण मानूया x लिटर एवढी आहे.
आता काय सांगितलंय, 2/5 भरलेली आहे, म्हणजेच किती झाली पाणी त्यामध्ये 2x/5 एवढं पाणी झालं. जर टाकीत अजून 16 लिटर पाणी टाकलं तर ती 6/7 भरते, म्हणजेच ती होते मग 6x/7. आणि ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते किती आहे, 16 लिटर एवढं त्यामधलं अंतर आहे. इथे तिरकस गुणाकार करूया. 5 झाले 30x वजा 7 दुने झाले 14x छेद 7 झाले 35 बरोबर झाले 16. आता हे पुढे सोडवल्यानंतर 30मधून 14 गेले म्हणजे राहिले 16x/35 बरोबर आले 16. हे 16/35 तिकडे जाऊन 35/16 होणार आहेत. 16 गुणिले 35/16 16 गेले, राहिला x बरोबर आला 35. म्हणजेच त्याची जी क्षमता आहे ती किती असणार आहे, x बरोबर 35 लिटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. एका नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद लागतात, तर अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील हे विचारलेलं आहे. यामध्ये दिलेल्या आहेत बादल्या आणि त्यासाठी लागणारा वेळ. हे मांडून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे आपल्याला जजमेंट खूप लवकर लागतं. आणि विचारले काय, अर्ध्या तासात, अर्ध्या तासाचे सेकंद किती होतील. 1 तासाचे होतात 3600, जे अर्ध्या तासाचे सेकंद जे आहेत ते असणार आहेत 1800. 3 बादल्या 20 सेकंदात, तर किती बादल्या 1800 सेकंदात. आता यातलं चलन शोधूया. बादल्यांची संख्या वाढली तर त्यासाठी लागणारा वेळ सुद्धा वाढणार आहे, म्हणजेच इथे आहे समचलन. एक वाढला की दुसराही वाढतो. सम असल्यामुळे ते काय होईल, गुणोत्तर स्थिर राहणार आहे, म्हणजेच 3/20. 3/20 बरोबर असणार आहेत x/1800. 1800 इकडे भागिले आहेत, इकडे येऊन होणार आहेत गुणिले. 1800 गुणिले झाले, 0 0 गेला, 2ने भागले तर 92 18 200 0. 90 गुणिले 3, एक्सची किंमत आली 90 गुणिले 3 होतात 270. हे 270 बादल्या भरणार आहेत पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. 18 मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो पाव भरला असेल. तर एक हौद आहे आणि त्यात पाणी सोडलं जातंय, त्यात 1 2 3 अशा मिनिटांनी भरलं जातंय आणि 18व्या मिनिटाला तो काय होतोय, हौद 100% भरतोय. आपल्याला विचारलंय तो पाव कधी भरलेला असेल. तर लॉजिकवर आधारित प्रश्न आहे. खूप परीक्षांमध्ये किंवा कोड म्हणून सुद्धा हे विचारलं जातं. तर हे सोडवताना पहा काय करायचंय, 18व्या मिनिटाला तो 100% भरतोय, म्हणजे 17व्या मिनिटाला तो किती असणार आहे, 50% असणार आहे. आणि 16व्या मिनिटाला तो किती असणार आहे, 25% असणार आहे. प्रत्येक मिनिटाला दुप्पट होत आहे ना पाणी, म्हणजे 16व्या मिनिटाला तो 25%, म्हणजेच पाव भाग झाला. म्हणून याचं उत्तर असणार आहे 16व्या मिनिटाला तो पाव भरलेला असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल हे विचारलेलं आहे. इथे पहा, भरायला 8 तास लागतात आणि रिकामी व्हायला 4च तासात रिकामी होते, म्हणजे रिकामी होण्याचा रेट जास्त आहे. मग ती एका तासामध्ये किती होते, 1/4 एवढी रिकामी होते. पण काय होतं, त्याच वेळेस वरून पाणी पडत असतं आणि काही पाणी त्यामध्ये येऊन पडतं, म्हणजेच 8 तासात भरते, म्हणजे एका तासामध्ये 1/8 पाणी येऊन पडतं. म्हणजे प्रत्यक्षात रिकामी किती होते टाकी एका तासात ते काढावं लागेल आपल्याला. इथं 8 एके 8 वजा 4 एके 4 छेद 8 चोक 32. 8तनं 4 गेले 4 छेद 32. 4 एके 4 4 8 32. म्हणजे प्रत्यक्ष एका तासामध्ये 1/8 एवढीच ती रिकामी होते. म्हणजेच ती पूर्ण रिकामी व्हायला किती वेळ लागेल, 8 तास वेळ लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल हे विचारलेलं आहे. इथे पहा काय आहे, 4/15 भाग, छेद आहे 15, म्हणजे टाकीचे 15 भाग केलेले आहेत. मग एक भाग बरोबर किती होईल, तर टाकी आहे 750 लिटरची, 750 भागिले 15, 15 5 75 0 0
50 लिटर एक भागाची किंमत आली. विचारले काय अजून किती लिटर पाणी बसेल. 15 पैकी 4 भरलेले आहेत, म्हणजेच 15 वजा 4 11 भाग पाणी अजून त्यामध्ये बसणार आहे. 11 भाग म्हणजे किती येतील, एक भाग 50 आहे म्हणजे 11 भाग होतील. 11 गुणिले 50 म्हणजेच 11 5 55 आणि त्यावर 0, अजून 550 लिटर पाणी बसेल, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. एक पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 5 मीटर रुंद आणि 4 मीटर खोल आहे, तर त्यामध्ये किती घनमीटर पाणी साठेल हे विचारलेलं आहे. आता किती घनमीटर पाणी म्हणजेच त्या पाण्याचं घनफळ काढायचं आहे, म्हणजेच त्या टाकीचं घनफळ काढायचं आहे आणि ते घनमीटरमध्येच काढायचं आहे. बाजूसुद्धा मीटरमध्ये दिलेल्या आहेत, म्हणजे सिम्पली सूत्र वापरायचं आहे. घनफळ बरोबर असतं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजेच इथं आहे 30 गुणिले 5 गुणिले 4. इथे होणार आहे 4 पंचे 20 आणि 20 त्रिक 60, त्यावर एक 0. 600 घनमीटर एवढं झालं त्या टाकीचं घनफळ, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली. टाकीची रुंदी 2 मीटर, लांबी 4 मीटर आणि उंची 2.5 मीटर आहे, तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल. जेव्हा कधी लिटरमध्ये प्रश्न येईल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1 लिटर बरोबर असतात 1000 घन सेंटीमीटर. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. मग या ठिकाणी बाजू ज्या आहेत त्या मीटरमध्ये दिलेल्या आहेत. याचं घनफळ काढताना ते घन सेमीत आलं पाहिजे, म्हणजे या बाजू आपल्याला सेंटीमीटरमध्ये कराव्या लागतील. घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग इथे लांबी आहे 4 मीटर, म्हणजे ते 4 मीटरचे झाले 400 सेमी. त्यानंतर रुंदी 2 मीटर, 2 मीटरचे झाले 200 सेमी. उंची 2.5 2.5 मीटरचे झाले 250 सेमी. हे केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे घनफळ. ते कशामध्ये असणार आहे, घन सेमीमध्ये असणार आहे. मग त्याला काय करावं लागेल, 1000ने भागावं लागेल. 1000 घन सेमीने आपण त्याला भागणार. का तर ते म्हणजे असतात 1 लिटर. 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर असतात. 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले, राहिले काय 25 दुने 50 आणि 50 गुणिले 4 होतात 200 आणि ह्या 200वर हे 2 झिरो अजून आहेत, म्हणजेच त्या टाकीची जी धारकता आहे ती किती असणार आहे, 20,000 लिटर एवढी, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. एक हौद अ व ब या दोन्ही नळांनी 15 तासात पूर्ण भरतो. जर फक्त अ हा नळ चालू ठेवला तर हौद 20 तासात पूर्ण भरतो, तर ब हा नळ सुरू ठेवल्यास हौद किती तासात पूर्ण भरेल हे विचारलेलं आहे. काय दिलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. अ आणि ब या दोन्ही नळांनी तो 15 तासांमध्ये भरतोय, म्हणजेच अ आणि ब दोन्ही लावले तर एका तासात तो 1/15 भरतोय. आता त्यातला फक्त अ चालू ठेवला तर हौद 20 तासात पूर्ण भरतो, म्हणजे अ न एका तासात तो 1/20 भरत असणार आहे. तर फक्त ब हा नळ सुरू ठेवल्यास मग अ अधिक 1/ब नी आपण समजूया की 1/b एवढ्या वेळेमध्ये तो हौद फक्त ब ने भरतो. दोन्ही मिळून असणार आहेत 1/15. 1/20 तिकडे जाऊन वजा होणार आहेत, म्हणजे 1/ब बरोबर होणार आहे 1/15 वजा 1/20, म्हणजेच 1/b बरोबर असणार आहेत 20 एके 20 15 एके 15, 20 मधून 15 गेल्यावर राहिले 5 15 दुने 30 आणि हा 0 300, म्हणजेच किती आले 5 एके 5 5 30 5 0 0. 1/b बरोबर आले 1/60. 1/b बरोबर आले 1/60. दोघेही तिरकस गुणाकार होईल आणि बी बरोबर येणार आहे 60. म्हणजे फक्त बी या नळाने तो हौद किती 60 तासांमध्ये भरणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल हे विचारले. पहिल्या नळाने भरणार आहे 1 तासात 1/6, दुसऱ्याने 1/12 आणि दोघं मिळून जेव्हा असतील तेव्हा होईल 12 एके 12 आणि 6 एके 6. 12 अधिक 6 छेद 12 होणार आहेत 72.
12 6 18, 18/72, 18 × 18, 18 चौक 72, 1 तासात 1/4 भरेल दोघांनी मिळून, म्हणजेच पूर्ण भरायला लागणार आहे 4 तास, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एका नळीतून दर सेकंदाला 25 मिली पाणी वाहून जात असेल तर 2.5 तासामध्ये किती लिटर पाणी वाहून जाईल हे विचारलेलं आहे. इथं दिलेलं आहे वेळ आणि पाणी यातलं रिलेशन पाहिजे आपल्याला. वेळ आणि पाणी यातलं रिलेशन आहे. एका सेकंदामध्ये 25 मिली पाणी वाहून जातंय तर 2.5 तासात किती लिटर विचारले. आता 2.5 तासाचे आपल्याला सेकंद करावे लागतील. एका तासाचे सेकंद असतात 3600, 2 तासांचे होतील 7200 आणि 2.5 तासाचे 7200 मध्ये अजून 1800 मिळवावे लागतील, म्हणजे 9000 सेकंद होणार आहेत 2.5 तासाचे. 9000 सेकंदात किती पाणी वाहून जाईल हे विचारलेलं आहे. इथं पहा, वेळ आणि पाणी यांच्यामध्ये रिलेशन काय आहे. जर वेळ जास्त वाढत गेला तर पाणीसुद्धा जास्त वाहून जाणार आहे, म्हणजेच यामध्ये काय आहे, समचलन आहे. सम आहे म्हणजेच 25/1 हे 25/1 बरोबर असणार आहेत x/9000. मग इथे काय होईल, एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, x बरोबर हे 9000 इकडे गुणिले होणार आहेत. 25 × 9000 होतील. 25 9 होतात 225 आणि 1000. विचारलेलं आहे किती लिटर पाणी वाहून जाईल. हे जे आलेले आहेत हे आहेत मिलीलिटर आणि 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असतो, म्हणजे त्याला 1000 ने भागावं लागेल. 1000 ने भागल्यानंतर राहणार आहेत ते म्हणजे 225 लिटर, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर पाणी कमी पडेल हे विचारलेलं आहे. दररोज लागतं किती पाणी, 16 कुटुंबांना प्रत्येकी 225, म्हणजेच 225 × 16 हे केल्यावर येतात 3600. 3600 लिटर पाणी रोजचं गरजेचं आहे, पण टाकीची धारकता आहे फक्त 3000 लिटर. मग पाणी किती कमी पडेल, 3600 वजा 3000 म्हणजे 600 लिटर पाणी कमी पडणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. पाण्याच्या टाकीला अ, ब आणि क असे 3 नळ असतात. अ 24 मिनिटांमध्ये 4 बादल्या भरतो. ब 1 तासात 8 बादल्या भरतो आणि क 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. सर्व नळ एकत्र उघडल्यास 2 तासात पूर्ण टाकी रिकामी होते. जर बादली 5 लिटर पाणी धारणा करू शकते तर टाकीची क्षमता किती आहे हे विचारलेलं आहे. पहा, आता हे सोडवताना 3 नळ आहेत आणि इथं वेळ आणि बादल्यांची संख्या दिलेली आहे. वेळ दिलाय आणि बादल्या किती होतात ते दिलेलं आहे, बादल्या. आता पहा, पहिल्यांदा घेऊया अ नळाचं. अ ने काय होतंय, अ 24 मिनिटात 4 बादल्या भरतो. अ जो आहे तो 24 मिनिटांमध्ये 4 बादल्या भरतोय. त्यानंतर जो ब आहे तो ब काय करतोय, ब करतोय 1 तासात 8 बादल्या भरतो. 1 तास म्हणजेच 60 मिनिटांमध्ये तो 8 बादल्या भरतोय. त्यानंतर तिसरा जो नळ आहे क, त्याचा पराक्रम काय आहे, तो करतो 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. 20 मिनिटांमध्ये 2 बादल्या भरतो. आणि तिन्ही नळ जर एकत्र उघडले तर 2 तासात पूर्ण टाकी रिकामी होते. तर या प्रत्येकाचा आपण 2-2 तासामध्ये काय परफॉर्मन्स असेल हा कॅल्क्युलेट करूया. 2 तास म्हणजेच काय, 120 मिनिटं. हा 120 मिनिटात किती बादल्या करेल, हा 120 मिनिटात किती बादल्या करेल आणि हा 120 मिनिटामध्ये किती बादल्या करेल हे पाहायचं आहे आपल्याला. 24 पंचे 120 होतात म्हणजे 4 पंचे 20 बादल्या झाल्या. 60 दुने 120 होतात म्हणजे 8 दुने 16 बादल्या झाल्या आणि 20 सख 120 होतात म्हणजे बेसख 12 बादल्या झाल्या. म्हणजे टोटल 2 तासांमध्ये काय झालं ते चित्र आता आपल्या समोर आलेलं आहे. 2 तासात काय होणार आहे, हे 20 अधिक हे 16 अधिक हे 12, 20 आणि 16 36 आणि 12 48 बादल्या
वाहून जातात आणि टाकी पूर्ण रिकामी होते. आपल्याला काय सांगितलेलं आहे पुढे, जर बादली 5 लिटर पाणी धारणा करू शकते, एका बादलीची क्षमता 5 लिटर आहे, तर टाकीची क्षमता किती? ती किती असणार आहे? 48 बादल्याने एवढी. मग टाकीची जी क्षमता आहे ती किती येणार आहे? 48 गुणिले 5. 8 45 0 4 4 25 4 झाले 24. म्हणजे टाकीची जी क्षमता आहे ती असणार आहे 240 लिटर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. एक पाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी 3 विद्युत पंप एका दिवसात 8 तास चालू ठेवल्यास 2 दिवस लागतात, तर 4 विद्युत पंप चालू ठेवून 1 दिवसात टाकी रिकामी करायला किती तास लागतील हे विचारलेलं आहे. इथे आहे पंपांची संख्या आणि दिलेला आहे वेळ. सुरुवातीला आहेत 3 विद्युत पंप आणि तेव्हा लागणारा वेळ आहे एका दिवसात 8 तास, असे 2 दिवस लागतात. म्हणजेच 8 दुणे किती? 16 तास वेळ लागतो. आता पंपांची संख्या जर केली 4 तर किती तास लागतील एका दिवसात हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. इथं पहिल्यांदा चलन जे आहे ते समजून घेऊया. जर 3 पंप लावले तर 16 तास लागतात. पंपांची संख्या जर वाढली तर रिकामी करायला लागणारा वेळ जो आहे तो कमी होणार आहे. पंपांची संख्या जर कमी केली तर जास्त वेळ लागणार आहे ती टाकी रिकामी व्हायला. याचा अर्थ इथे आहे व्यस्त चलन. चलन ओळखता येणं हा यातला की पॉईंट आहे. व्यस्त चलन आहे म्हणजेच 3 गुणिले 16 या दोघांचा गुणाकार बरोबर खालच्या दोघांचा 4 गुणिले x यांचा गुणाकार असणार आहे. हे 4 इकडे गुणिले आहेत, इकडे येऊन भागिले होणार आहेत. 4 एके 4 आणि 4 चौक 16, 3 चौक 12, x ची किंमत आली 12. म्हणजेच 4 पंपांना x एवढे म्हणजेच 12 तास लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या, कारण इथे आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करतोय, सर्व प्रश्न प्रकार कव्हर करतोय आणि कुठेही तुमचा टाइमपास होऊ देत नाहीये. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते. जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल हे विचारलेलं आहे. पहा, विचार करा. काय दिले इथं? 3 नळ दिलेत. हा पहिला नळ, हा दुसरा नळ आणि हा तिसरा नळ. पहिल्या नळाने 12 तासात भरते म्हणजे त्याचा परफॉर्मन्स आहे 1/12. दुसऱ्याने 15 तासात म्हणजे त्याचा परफॉर्मन्स 1/15. तिसऱ्याने 24 तासात म्हणजे त्याचा परफॉर्मन्स 1/24. ही झाली यांची कॅपॅसिटी जी आहे ती. आता कार्यक्रम चालू झाला. पहिला नळ 3 तास चालला आणि बंद पडला. 3 तासात किती भरेल तो? तर 3 गुणिले 1/12 म्हणजेच तो 3/12 एवढी टाकी भरणार आहे. त्यानंतर आली दुसऱ्या नळाची बारी. त्यांनी काय केलं? तो 5 तास चालला आणि तोही बंद पडला. 5 तासात किती भरली त्यांनी? 5 एके 5/15. आता तिसरा नळ जो आहे तो अजून किती तास चालला पाहिजे? तो 1 तासात 1/24 चालतो, तर तो किती तास चालला पाहिजे म्हणजे टाकी पूर्ण 1 पैकी 1 भरेल? आता हे सोडूया. 3 एके 3, 3 चौक 12, 5 एके 5, 5 त्रिक 15. काय आले? 1/4 अधिक 1/3 अधिक 1/24 बरोबर आहेत 1/1. आता हे सोडूया. इथं 1/4, 1/3, 3 एके 3, 4 एके 4, 4 आणि 3 7/12. हे आले 7/12 अधिक आहेत 1/24 बरोबर आहेत 1/1. 1/24 बरोबर होणार आहे 1/1 वजा हे 7/12 तिकडे जाऊन झाले वजा, म्हणजेच 1/24 बरोबर आले 12 एके 12 आणि 7 एके 7, 12तनं 7 गेले राहिले 5/12. हे 24 इथे भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत. हे झाले गुणिले 12 एके 12, 12 दुणे 24, 5 दुणे 10. एक्सची किंमत आली 10. म्हणजे तिसऱ्या नळाला 1 तास म्हणजेच किती? 10 तास चालवावं लागेल, तेव्हा ती टाकी पूर्णपणे भरणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25.
एक पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने 2 तासात भरते आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने 8 तासात पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतील हे विचारलेलं आहे. पहिल्या नळाने 2 तासात म्हणजे 1/2 प्लस दुसऱ्याने 8 तासात म्हणजे 1/8. दोन्ही एकत्र चालू केले 8 × 8 2 × 2 म्हणजे 8 + 2 छेद 8 2 16 म्हणजेच हे झाले 10/16. 10/16 म्हणजेच काय 2×5 = 10 2×8 = 16. याचा अर्थ काय झालं, 1 तासामध्ये दोन्ही नळ मिळून 5/8 टाकी भरवतात. याचाच अर्थ त्याला लागणारा जो वेळ आहे, पहा इथं लागणारा वेळ 2 तास होता, तर त्या नळाची क्षमता म्हणजे काय 1 तासामध्ये तो 1/2 भरत होता. इथं 1 तासात 5/8 भरतोय, म्हणजेच इथं लागणारा वेळ जो आहे तो याच्या उलट असणार आहे. तो वेळ असणार आहे 8/5. 5 × 5 पॉईंट आणि 5 = 30. 1.6 तास लागणार आहेत. आता पर्याय तास आणि मिनटं आहेत, तर हे कन्व्हर्जन लक्षात घ्या. 1 तास तर हा 1 तास आहेच आहे, पण 0.6 तर 0.6 तास म्हणजे काय, या 6ला जेव्हा कधी असं दशांश अपूर्णांकामध्ये टायमिंग असेल तेव्हा दशांश चिन्हानंतरच्या पहिल्या अंकाला गुणायचं आहे 6ने, म्हणजे आपल्याला मिळतात मिनटे. 6 × 6 = 36 मिनटे. याच्या पुढे जर अजून एक अंक असता तर त्या पुढच्या अंकाला जर 36 न गुणलं तर आपल्याला सेकंद मिळत असतात. तो एक वेगळा विषय आहे की दशांश अपूर्णांकातल्या वेळेची तास आणि मिनिटात कसं रूपांतर करायचं ते त्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. याचं उत्तर आलं 1 तास 36 मिनिटे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल हे विचारलेलं आहे. पहा 6 तासात भरते म्हणजेच 1/6 तास हे झाले, आणि 4 तासात रिकामी होते. पहा 6 तास भरायला लागतात, 4 तासात ती रिकामी होते, म्हणजे रिकामी होण्याचं स्पीड जास्त आहे. म्हणजेच इथे 1/4 मधून आपल्याला 1/6 वजावे करावे लागतील. 6 × 1 = 6 4 × 1 = 4 म्हणजे 6 - 4 / 24 म्हणजेच हे आले 2/24 म्हणजे झाले 1/12. म्हणजेच एका तासामध्ये दोन्ही नळ मिळून काय होणार आहेत 1/12 रिकामी करणार आहेत. पूर्ण रिकामी करायला लागणार आहेत 12 तास, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. पाण्याचा एक हौद नळाने 10 तासात भरतो. नळ जर फक्त 3 तास चालला तर हौदाचा किती भाग रिकामा राहील हे विचारलेलं आहे. पहा एक हौद नळाने 10 तासात भरतो म्हणजे 1 तासात तो 1/10 एवढ्या त्या हौदाला भरवत असतो. नळ 3 तास चालला, 3 तास चालल्यावर किती हौदाला भरवलं त्याने 3/10 एवढ्या हौदाला भरवलं. तर आता किती भाग रिकामा राहील हे त्यांनी विचारलेलं आहे. 10 पैकी 3 भाग भरलेले असणार आहेत, म्हणजे रिकामे भाग किती राहणार आहेत 7 भाग राहणार आहेत. 10 पैकी 7/10 भाग रिकामा राहील, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. अ, ब, क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15, 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि ब नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल हे विचारलेलं आहे. इथं अ, ब, क ह्या तिघांचा परफॉर्मन्स दिलेला आहे, भरतात किंवा मोकळी करतात. इथं अ आहे तो 1/12 होईल, ब जो आहे तो 1/15 होईल आणि क जो आहे तो 1/20 होईल. अ आणि ब नी भरायला सुरुवात केली म्हणजे यांची बेरीज झाली, पण क काय करतोय तिला मोकळी करतोय, म्हणजे तेवढं पाणी वजा होणार आहे प्रत्येक तासाला. आता हे सोडूया. हे सोडवल्यावर काय छेदांचा लसावी असणार आहे 60. 60 येण्यासाठी इथं 12×5 = 60, 15×4 = 60 आणि 20×3 = 60 होतात. म्हणजे 5 × 1 = 5, 4 × 1 = 4 वजा 3 × 1 = 3, 5 आणि 4 = 9, 90 3 गेले, राहिले 6/60. 6/60 म्हणजेच आलेले आहेत 6 × 1 = 6, 6 × 60. 1/10 एवढं 1 तासामध्ये पाणी येणार आहे, म्हणजेच पूर्ण भरण्यासाठी वेळ किती लागणार आहे 10 तास लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29.
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल? खूप सोपा प्रश्न. 1/8 प्लस 1/12. इथे होतील 12 एके 12, 8 एके 8, 12 आणि 8 होणार आहेत 20/12 झाले 96. इथं भाग देऊया 4ने, 4 पंचे 20 आणि 4 24 96. 524 एवढं ते 1 तासामध्ये भरणार आहे. तर त्यासाठी पूर्ण लागणारा जो वेळ आहे तो वेळ किती असणार आहे? त्याच्या उलट असणार आहे, म्हणजेच काय 24/5 असणार आहे. इथे झाले 5 चोक 20 आणि 5 8 40. आता याचं तास आणि मिनिटात रूपांतर करायचं आहे. 4 तास हे आहेतच पूर्णांकातले आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे दशांश चिन्हानंतरच्या पहिल्या अंकाला 6ने गुणलं की आपल्याला मिनिट मिळत असतात. हे पूर्ण आहेत तास. याला 6ने गुणल्यावर मिनिट मिळणार आहेत, म्हणजे 6 8 झाले 48 मिनिटे. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4 तास 48 मिनिटे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. 12 तासात भरतो आणि 15 तासात रिकामा, म्हणजे भरणारा जो आहे तो मोठा आहे, जो झाला 1/12. त्याचा परफॉर्मन्स वजा 1 तासामध्ये रिकामा करणारा करतो 1/15. आता इथं एवढं भरले 1 तासात, एवढं रिकामा केलं तर शिल्लक किती राहणार आहे आणि टाकी कधी भरणार आहे? 15 एके 15 वजा 12 एके 12, 15तनं 12 गेले राहिले 3/12 गुणिले 15 येतात 180. म्हणजेच हे झाले 3 एके 3, 3 × 18, 3 0 0, 1/60 एवढा 1 तासात भरणार. म्हणजेच पूर्ण भरायला किती? 60 तास लागणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असेल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. एक बकेट भरण्यास 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटात किती बकेट भरतील हे विचारलेलं आहे. इथे दिलेले आहेत बकेट आणि दिलेला आहे त्यासाठी लागणारा वेळ. पहिल्यांदा सांगितलं एक बकेट भरायला 15 सेकंद लागतात, तर 10 मिनिटांमध्ये 10 मिनिटांचे सेकंद होणार आहेत 60 गुणिले 10, 600 सेकंदामध्ये किती बकेट भरतील हे विचारलेलं आहे. इथे पहा, वेळ जर वाढला तर बकेटची संख्या सुद्धा वाढणार आहे. वेळ जर कमी झाला तर बकेट सुद्धा कमी भरल्या जाणार आहेत. म्हणजे इथे आहे समचलन. समचलन असेल तर काय? 1/15 बरोबर होणार आहेत x/600. 600 इकडे भागिले आहेत, इकडे येऊन ते गुणिले होणार आहेत, इकडे येऊन झाले गुणिले. 15 एके 15, 15 चोक 60, 15 0 0, एक्सची व्हॅल्यू आली 40, एक्स बरोबर 40. म्हणजेच किती बकेट भरल्या जातील? 40 बादल्या भरल्या जातील, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. एक टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी असते, तर ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी असेल हे विचारलेलं आहे. पूर्णांक आणि ह्या टाकीवरचे प्रश्न याचं फ्युजन केलेलं आहे. इथं पहा, ही एक टाकी आहे आणि ही जेव्हा 1/3 भरलेली असते, 1/3 1/3 भरलेली असते, त्यावेळेस ती किती असते? 80 लिटर पाणी असतं त्यामध्ये. हे त्यामध्ये असतं 80 लिटर पाणी. 1/3 म्हणजे 80 आहे, म्हणजे हे पण झाले 80, हे पण झाले 80. म्हणजे ती पूर्ण टाकी कितीची झाली? 240 लिटरची झाली ती पूर्ण टाकी. आपल्याला विचारलंय ती अर्धी भरल्यावर किती पाणी असेल? 240च्या निम्मा असेल, म्हणजेच 2 के 2 2 4 0 0, 120 लिटर पाणी असणारे अर्धी भरल्यावर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर ती भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल हे विचारलेलं आहे. 8 तासात भरते आणि 4 तासात रिकामी होते, म्हणजेच रिकामी होण्याचा स्पीड जास्त आहे आणि भरण्याचा स्पीड जो आहे तो कमी आहे. रिकामी व्हायचा स्पीड आहे 1/4. एका तासात 1/4 रिकामी होते आणि भरते किती? त्याच वेळेस ती भरत असते 1/8. म्हणजे रिकामी होते पण एवढे त्यात येऊन पडतंय, ते वजा केलं म्हणजे किती रिकामी झाली हे आपल्याला कळणार आहे 1 तासामध्ये. 8 एके 8, 4 एके 4, हेच 8 वजा 4/8 चोक आहेत 32. हे झाले 4/32.
4 एके 4, 4 8 32, म्हणजे एका तासात ती 1/8 रिकामी होते. म्हणजे पूर्ण रिकामी व्हायला लागणार आहेत 8 तास, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर आणि उंची 1 मीटर असून तो काठोकाठ भरल्यास 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करण्यासाठी किती बादल्या पाणी काढावे लागेल हे विचारलेलं आहे. पहिल्यांदा तर काढावं लागेल हौदाचं घनफळ, त्याचं रूपांतर करावं लागेल लिटरमध्ये आणि त्याला भागावं लागेल 8ने. तर हे करत असताना बाजू ज्या आहेत त्या मीटरमध्ये दिल्यात. आपल्याला माहीत आहे 1 लिटर बरोबर असतात 1000 घन सेंटीमीटर, म्हणजे बाजू सेंटीमीटरमध्ये कराव्या लागतील आपल्याला. आणि घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची LBH. इथे 4 मीटरचे होतील 400 गुणिले 1.5 मीटरचे 150 आणि 1 मीटरचे 100, हे झाले सगळे सेंटीमीटर. आणि याचा गुणाकार केल्यानंतर जे मिळणार आहेत ते घन सेंटीमीटर असणार आहेत. त्याला 1000ने भागलं की आपलं उत्तर जे आहे ते लिटरमध्ये येणार आहे. 1 2 3 0 1 2 3 0 गेले. इथे झाले 15 चोक 60 आणि त्यावर हे 2 शून्य, म्हणजे 6000 लिटर हे असणार आहे त्या हौदातलं पाणी. आता हे 6000 लिटर मोकळे करायचे आहेत कितीच्या बादलीने? 8 लिटरच्या बादलीने करायचे आहेत. तर किती बादल्या निघतील? 8 7 56 राहिले 4 8 45 8 0 0, 750 बादल्या पाणी त्यातून काढावं लागेल, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते व ब या नळाने टाकी 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती वेळात भरते हे विचारलेलं आहे. पहा, इथे ए या नळाने म्हटले 30 मिनिटात भरते, म्हणजे एका मिनिटात ती 1/30 भरणार आहे. ब नळाने काय होते 15 मिनिटात, म्हणजे एका मिनिटात 1/15 भरेल. दोन्ही मिळून चालू झाल्यावर काय होणार आहे? 15 एके 15 30 एके 30, म्हणजे 15 अधिक 30 छेद 15 त्रिक 45, म्हणजे 450. हे झाले 45/450. 45 एके 45 आणि 45 10 450, म्हणजेच एका मिनिटात ती 1/10 भरणार आहे दोघांनी मिळून. म्हणजे पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागणार आहे? 10 मिनिटं लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. अशा प्रकारे 35 प्रश्न पाहिलेत आणि आता आपण जाणार आहोत आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे, की जो भन्नाट प्रश्न आहे, म्हणजे आजचा तो टॉपचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य सांगा. हे व्हिडिओज आपल्या अभ्यास करणाऱ्या इतर मित्रांशी देखील नक्की शेअर करा. चला जाऊया आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. आणि हा आहे आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. एक टाकी 2 लिटर प्रति 5 सेकंद या दराने पाणी भरते व त्याच वेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने बाहेर जाते. जर ती टाकी 90,000 लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळात भरेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे काय आहे? एक भरण्याची पण प्रक्रिया आहे आणि एक रिकामी होण्याची एक प्रक्रिया आहे. दोघांचा वेग वेगवेगळा आहे. भरताना काय होते? 2 लिटर प्रति 5 सेकंद या वेगाने भरती येते. तर 2 लिटर प्रति 5 सेकंद या वेगाने भरते. आणि रिकामी होताना काय होते? 1 लिटर प्रति 10 सेकंद. 1 लिटर प्रति 10 सेकंद या वेगाने रिकामी होती आहे. आता उत्तरातले जे पर्याय आहेत ते मिनिटांमध्ये दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला हे प्रमाण मिनिटांमध्ये काढावं लागणार आहे. मग 5 सेकंद, 5 सेकंदांचे आपल्याला मिनिट म्हणजे 60 सेकंद करायचे आहेत. आणि इथे सुद्धा 10 सेकंद जे आहेत त्याचे आपल्याला 60 सेकंद करायचे आहेत. मग पहा, 5 गुणिले 12 होतात 60, म्हणजे 2 गुणिले 12 झाले 24 लिटर, म्हणजे 60 सेकंदात एका मिनिटात 24 लिटर भरलं जातं. आणि इथं 10 सक 60 होतात, म्हणजे 1 सक 6 लिटर, म्हणजेच एका मिनिटामध्ये 6 लिटर कमी होतं. मग एका मिनिटात 24 भरले जातात आणि 6 कमी होतात, म्हणजे ॲक्च्युअली किती भरली जाते टाकी? किती भरले जाते एका मिनिटामध्ये? तर 24 भरले जातात आणि 6 वजा होतात, म्हणजे 24 वजा 6 18 लिटर पाणी एका मिनिटाला टाकीमध्ये साठत आहे.
टाकीची क्षमता सांगितली आहे 90,000 लिटर आहे, तर किती मिनटं लागतील? तर 90,000 भागिले प्रत्येक मिनिटाला 18 लिटर पाणी साठते, भागिले 18 करूया. 18 एके 18, 18 पंचे 90, 000, म्हणजेच किती? 5,000 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे ती टाकी भरायला, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया आजच्या समारोपाकडे. अशा पद्धतीने आज आपण आपला जो 16वा टॉपिक होता पाण्याची टाकी आणि नळ याच्यावरील 36 भन्नाट प्रश्न पाहिलेले आहेत. यापेक्षा वेगळा प्रश्न प्रकार परीक्षेत येणार नाही. सगळे प्रश्न प्रकार यामध्ये कव्हर केलेले आहेत. पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो 17वा टॉपिक सूट, दलाली आणि कमिशन या घटकांवर आधारित असणार आहे, की ज्यामध्ये सूट, दलाली, कमिशन यावरचे सर्व प्रश्न प्रकार आपले सोडवून घेतले जाणार आहेत आणि त्याची पूर्ण तयारी होणार आहे. तेही अत्यंत सोप्या पद्धतीने आणि विदाऊट एनी टाइमपास. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे आणि त्यातला एकही मिनिट कुठे वाया जाणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे. चला तर मग भेटूया सूट, दलाली, कमिशन या व्हिडिओमध्ये लगेचच. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.